कन्नड़ा के अदाकार दर्शन श्रीनिवास जो 11 जून से बेल्लारी जेल में कैद हैं और 30 अक्टूबर को कर्नाटक हाईकोर्ट ने इन्हें तभी बुनियादों पर आर्जी जमानत दी है। इनके वकील सीवी नागेश ने दलील दी कि दर्शन शदीद सेहत के मसाइल का सामना कर रहे हैं और इन्हें इलाज के लिए जमानत की जरूरत है, जिसमें रेत की हड्डी की सर्जरी भी शामिल है। जस्टिस एस विश्वजीत शेट्टी ने दर्शन की सेहत की अहमियत को उजागर करते हुए 6 हफ्तों की आर्जी जमानत दी है। ये जमानत इस वक्त दी गई जब सेशन कोर्ट ने 31 सितंबर को इनकी जमानत की दरख्वास्त मुस्तरद कर दी थी, जिसके बाद दर्शन ने हाई कोर्ट से रिलीफ तलब किया। अदालत ने इनके तबीब रिपोर्ट्स का जायजा लिया, जो बेल्लारी के एक सरकारी अस्पताल के न्यूरोलॉजी के सरबराह की तस्दीक के साथ थी। दर्शन के खिलाफ 33 साला रेणुका स्वामी के कत्ल के सिलसिले में संगीन इल्जामात हैं, जो मुबैना तौर पर दर्शन की दोस्त पार्वती गौड़ा को नामुनासिब पैगामात भेज रहा था, जो कि इस मामले में मरकजी मुलजिम है। ये सूरत हाल दर्शन की शमूलियत का बाइस बनी, जिसके नतीजे में रेणुका स्वामी की मौत हुई है। हुकाम का कहना है कि दर्शन के फैन क्लब के रुकन रघुवेंद्र ने रेणुका स्वामी को दर्शन से मिलने के बहाने आर नगर के एक शेड में बुलाया, जहां इसे मुबैना तौर पर तशद्दुद का निशाना बनाया गया और कत्ल कर दिया गया। पोस्टमार्टम रिपोर्ट के मुताबिक रेणुका स्वामी की मौत मुतादिद शदीद चोटों की वजह से होने वाले जख्म और दाखिली खून रेजी के सबब में हुई। ಅದು ಕಾನೂನು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಜಮೀನು ಆಗಿರೋದು ಕಾನೂನು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಅದಕ್ಕೇನು ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ। ಅದು ಕಾನೂನು ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವಂತೂ ತಪ್ಪಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಿಕೆ ಐತೆ, ನಮಗೆ ಕಾನೂನು ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ಪೊಲೀಸ್ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ। ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಅದು ಡಾಕ್ಟ್ರಿಗುಂಟು, ಅವರುಂಟು, ಕೋರ್ಟ್ ಉಂಟು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನು ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಂಬಂಧನೂ ಇಲ್ಲ। ಅದು ನಮಗೆ ಅದು ತಪ್ಪಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು, ಅಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಏನಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ। ಮುಂದೆ ಯಾವ ಥರ ಆಗಲಿ ಟ್ರಯಲ್ ನಡೀಬೇಕು, ಹೌದು, ಯಾವಾಗಲೂ ಆದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಕಾನೂನು ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ನ್ಯಾಯಾಂಗದ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ಅದರಿಂದ ನಮಗೆ ತಪ್ಪಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಿಕೆ ಐತೆ। ಸೊಸೆ ಈಗ ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ವಿ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಪಾಪು ನೋಡ್ಕೊಂಡಾನ, ಸೊಸೆ ಮದರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಬಂದಿದ್ವಿ ಅಷ್ಟೇ, 5 ನಿಮಿಷ ಇದ್ದು ಹೋಗೋಣ ಅಂತ, ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಭೇಟಿ ಆಯಿತು, ಸಂತೋಷ। ಇಷ್ಟೇ ನಾವು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಷ್ಟೇ, ಅದು ಕಾನೂನು ವ್ಯವಸ್ಥೆ, ನ್ಯಾಯಾಂಗದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮದೇನು ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ। ಅದು ನಾವು ತಪ್ಪಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಮ ನಂಬಿಕೆ ಇದೆ। ಪಾಪು